नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आता पाहणार आहोत इयत्ता 8वी विषय गणित मधील प्रकरण क्रमांक 8 चौकोन रचना व चौकोनाचे प्रकार। त्याच्यामधील जो उपघटक आहे तो म्हणजे चौकोन रचना। सुरुवातीला आपण पाहणार आहोत तो घटक उपघटक म्हणजेच चौकोन रचना। आता चौकोन रचना करण्या अगोदर आपल्याला चौकोनाच्या बाबतीत थोडीफार माहिती अगोदर आपण घेतलेलीच आहे, पण उजळणी वजा माहिती पुन्हा करून घेणं गरजेचं आहे। तर या ठिकाणी कोणताही एक चौकोन आपण काढला, या ठिकाणी मी ए बी सी डी असा कोणताही एक चौकोन घेतलेला आहे। आता कोणता जरी चौकोन आपण काढला तरी त्या चौकोनाला किती बाजू असतात बघा। या ठिकाणी ए बी एक बाजू, बी सी दुसरी, सी डी तिसरी आणि ए डी चौथी, म्हणजे चौकोनाला 4 बाजू असतात। त्याचबरोबर ए हा एक कोन आहे, बी सी आणि डी असे 4 कोन असतात। त्याचबरोबर आकृतीमध्ये आपल्याला रेख ए सी दिसतोय आणि रेख बी डी दिसतोय। या रेषाखंडांनाच आपण काय म्हणतो, चौकोनाचे कर्ण म्हणतो, बरोबर। म्हणजे चौकोनाला 4 बाजू असतात, चौकोनाला 4 कोन असतात आणि चौकोनाला 2 कर्ण असतात। अशा एकूण 10 घटक, असे एकूण चौकोनाला किती घटक असतात, एकूण 10 घटक असतात, बरोबर। म्हणजे कोणत्याही चौकोनाला 4 कोन, 4 बाजू आणि 2 कर्ण असे एकूण 10 घटक असतात। ओके। तर याच्या अगोदर तुम्ही 7वी मध्ये त्रिकोण रचना म्हणजे त्रिकोण काढण्याची रचना पाहिलेली आहे। त्रिकोण काढण्यासाठी आपल्याला एकूण 6 बाबींपैकी किती बाबींची आवश्यकता असते, 3। अगदी बरोबर आहे। म्हणजे त्रिकोणाची रचना करण्यासाठी 3 बाबींची आवश्यकता असते। मग आता साहजिकच चौकोन काढण्यासाठी किती घटकांची आवश्यकता असते, तर तुम्ही काय पटकन म्हणणार, 4 घटकांची आवश्यकता असते। तर मित्रहो, चौकोनाची रचना करण्यासाठी हे जे 10 घटक आहेत, त्या 10 घटकांपैकी 5 घटकांची आवश्यकता असते। बघा, चौकोनाची रचना करण्यासाठी चौकोनाच्या 10 घटकांपैकी विशिष्ट 5 घटकांची आवश्यकता असते। त्रिकोणाला 3 तर आपण पटकन सांगतो, चौकोनाला 4 तर चौकोनाला 4 घटक नसून 5 घटक रचना करण्यासाठी आवश्यक असतात। ही बाब सर्वांनी लक्षात ठेवायची। आता त्रिकोणाची रचना तुम्ही करायला शिकलेला आहातच। चौकोनाची रचना करण्यासाठी त्रिकोणाची रचना करणं हे आपल्याला सर्वांना जमलं पाहिजे आणि ते तुम्हाला जमतं असं मी या ठिकाणी गृहीत धरणार आहे। कारण का, त्रिकोण रचना हा चौकोन रचनेचा आधार आहे, मूळ पाया आहे। ओके। तर मग आपण आता ही थोडक्यात चौकोनाच्या बाबतीत माहिती घेतली। एकूण चौकोनाला 10 घटक असतात, पैकी 5 घटक आपल्याला माहीत असावे लागतात, तरच आपल्याला चौकोनाची रचना करता येते, हे यावरून आपल्याला स्पष्ट होतं। आता चौकोनाच्या रचनेतील रचना क्रमांक 1, या ठिकाणी रचना क्रमांक 1 मी घेतलेली आहे। काय रचना क्रमांक 1 आहे बघा, चौकोनाच्या 4 बाजू आणि 1 कर्ण दिला असता चौकोनाची रचना करणे। आता चौकोनाच्या 4 बाजू म्हणजे तुम्हाला माहिती आहे, कर्ण माहिती आहेत, त्याचबरोबर कोन माहिती आहे। मग 4ही बाजूंची लांबी आणि काय दिलेलं आहे, 1 कर्ण हे दिला असता चौकोनाची रचना कशी करायची ते आपल्याला पाहायचं आहे। त्याच्यासाठी मी ही रचना समजून घेण्यासाठी या ठिकाणी उदाहरण घेतलेलं आहे। हे उदाहरण सोडवूनच आपण ती रचना समजून घेऊया। उदाहरण काय आहे बघा, चौकोन ए बी सी डी असा काढा की लांबी ए बी बरोबर 5.5 सेंटीमीटर, लांबी बी सी बरोबर 5 सेंटीमीटर, लांबी ए डी बरोबर 4.2 सेंटीमीटर, लांबी सी डी बरोबर 6 सेंटीमीटर, लांबी बी डी बरोबर 6.3 सेंटीमीटर। आता चौकोनाची रचना करण्या अगोदर, हे जे आपल्याला उदाहरण दिलेलं आहे, याची रचना करण्या अगोदर सुरुवातीला चौकोन म्हटलं की 4 कोन 4 बाजू असणारी एक कच्ची आकृती चौकोनाची काढायची। त्यात काय आपल्याला माप घ्यायची गरज नाही, फक्त
तो चौकोन दिसला म्हणजे झालं. अशा स्वरूपाची एक आपण चौकोनाची आकृती काढून घ्यायची, कच्ची आकृती. कुठल्याही एका बाजूला तुम्ही कच्ची आकृती काढून घ्यायची. ओके. आता या चौकोनाला नाव काय द्यायचं, तर इथं आपल्याला चौकोन ABCD असं नाव दिलेलं आहे. म्हणून या ठिकाणी आपण ABC आणि D असं ह्या चौकोनाला मी नाव दिलं. ओके. आता बघा, लांबी AB म्हणजे ABची लांबी दिलेली आहे. किती दिली? 5.5 सेंटीमीटर. इथं मी 5.5 सेंटीमीटर लिहितो. त्याचबरोबर BC इथं बाजू आहे, किती आहे? 5 सेंटीमीटर. त्याच्यानंतर AD दिलेली आहे आपल्याला, AD 4.2 सेंटीमीटर. बघा, पुन्हा CD दिलेली आहे, CDची लांबी 6 सेंटीमीटर. आणि आपल्याला काय दिलेलं आहे बघा, आता BD म्हणजे BD हा कर्ण. ओके, म्हणजे एक कर्ण आहे इथं. तो आता BD दिलेला होता, तो निश्चित झाला, म्हणून आता मी BD कर्ण काढून घेतो. त्याची लांबी किती आहे? 6.3 सेंटीमीटर. ओके. अशी कच्ची आकृती काढायची आणि कच्ची आकृती काढली की आपल्याला पक्की आकृती काढणं अत्यंत असं सोपं जातं किंवा सोपं काम होतं. ओके. आता आपण सुरुवात करूया. या ठिकाणी चौकोनाचा पाया BC घेऊया. BC पासून सुरुवात करूया. ओके. तर BC किती दिलं आहे? 5 सेंटीमीटर. बरोबर पट्टीच्या साह्यानं आपण 5 सेंटीमीटर एवढा रेषाखंड आखून घ्यायचा. बरोबर असा 5 सेंटीमीटर. त्याला नाव काय द्यायचं? BC. B आणि हा बिंदू C. लांबी त्याची आहे 5 सेंटीमीटर. हेही लिहायचं या ठिकाणी 5 सेंटीमीटर. ओके. हां. आता त्रिकोण रचनेचा आधार घ्यायचा आहे आपल्याला. या ठिकाणी आपण आता काय करूया? CD लांबी घेऊया. CD म्हणजे त्रिकोण BCD हा त्रिकोण अगोदर या ठिकाणी काढूया. मग CDची लांबी किती आहे हो? CD आहे 6 सेंटीमीटर. मग कंपासाच्या साह्यानं आणि पट्टीचा आधार घेऊन बरोबर आपण याच्यामध्ये कंपासात 6 सेंटीमीटर एवढं अंतर घ्यायचं. 6 सेंटीमीटर. ओके. हे झालं आपलं 6 सेंटीमीटर अंतर. एवढं 6 सेंटीमीटर अंतर करेक्ट आपण कंपासामध्ये घ्यायचं. पुन्हा काय करायचं? CD अंतर घेतले म्हणजे यानंतर या ठिकाणी C बिंदू आपल्याला माहिती आहे. C या बिंदूवरती कंपासाचं अणकुचीदार टोक ठेवायचं आणि या दिशेला, वरच्या दिशेला असा एक कंस काढून घ्यायचा. पुन्हा कंपास उचलायचा. त्याच्यानंतर BD अंतर घ्यायचं. आपण कर्णाची लांबी किती दिल्या? 6.3 सेंटीमीटर एवढी दिलेली आहे. ती आता आपण कंपासाच्या साह्यानं पट्टीचा आधार घेऊन 6.3 सेंटीमीटर एवढं अंतर कंपासात घ्यायचं. या पद्धतीनं आपण 6.3 सेंटीमीटर अंतर घ्यायचं. पुन्हा कंपासाचं टोक आता BD अंतर घेतलंय. B या बिंदूवरती कंपासाचा अणकुचीदार टोक ठेवायचं आणि जो वरती कंस काढलेला आहे त्याला छेदेल असा एक दुसरा कंस काढायचा. ओके. तो कंस, हे दोन्ही कंस या बिंदूमध्ये छेदतात. तो बिंदू आपला कोणता झाला? या ठिकाणी D बिंदू. बरोबर. आता C आणि D बिंदू जोडूया. बघा, एक एक कृती करत जायचं आपण. C आणि D बिंदू जोडा. त्याची लांबी किती आहे? 6 सेंटीमीटर. तेही लिहा. CDची लांबी आहे 6 सेंटीमीटर. पुन्हा BD सुद्धा जोडा. B आणि D आपण काय करूया? हा कर्ण आहे तो तुटक रेषेनं जोडूया. तुटक रेषेनं कर्ण जोडूया. त्याची लांबी आहे 6.3 सेंटीमीटर. त्याच्यानंतर आता आपल्याला A बिंदू मिळवायचा राहिलेला आहे. त्याच्यासाठी AB अंतर 5.5 सेंटीमीटर दिलेलं आहे. कंपासामध्ये पट्टीच्या साह्यानं 5.5 एवढं अंतर बरोबर आपण घ्यायचं. पुन्हा B बिंदूवरती कंपासाचा अणकुचीदार टोक ठेवायचं. या दिशेला आपण असा एक कंस काढून घ्यायचा. ओके. त्याच्यानंतर AD अंतर राहिलं. AD आपल्याला 4.2 सेंटीमीटर दिलेलं आहे.
तेवढं अंतर पट्टीच्या साह्यानं कंपासामध्ये 4.2 सेंटीमीटर एवढं अंतर कंपासात घ्यायचं. हे झालं आपलं 4.2 सेंटीमीटर. ओके. त्याच्यानंतर कुठं ठेवणार कंपासाचं टोक? डी बिंदूवरती. अगदी बरोबर आहे. डी बिंदूवरती कंपासाचं टोक ठेवा आणि ह्या दिशेला काढलेला जो चाप होता किंवा कंस होता त्याला छेदेल असा दुसरा एक कंस मारा. त्याच्यानंतर हे दोन कंस एकमेकांना एकाच बिंदूत छेदतात. तो बिंदू मिळाला आपल्याला छेदनबिंदू म्हणजेच ए. आता ए आणि बी जोडा. बिंदू ए आणि बी पट्टीच्या साह्यानं जोडायचा. पुन्हा बिंदू ए आणि डी सुद्धा पट्टीच्या साह्यानं जोडून घ्यायचा. ओके. एडीचं अंतर होतं 4.2 सेंटीमीटर, ते लिहा सेंटीमीटर. त्याच्यानंतर ए बी होतं 5.5 सेंटीमीटर, तेही लिहा. अशा पद्धतीनं हा झाला चौकोन तयार. ए बी सी डी ही झाली चौकोनाची रचना. 4 बाजू आणि एक कर्ण दिला असता चौकोनाची रचना करणे हे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. रचना क्रमांक 1 सर्वांच्या लक्षात आली? ठीक आहे. आता पाहूया आपण पुढची रचना क्रमांक 2 लगेचच. रचना क्रमांक 2. चौकोनाच्या 3 बाजू आणि 2 कर्ण दिले असता चौकोन रचना करणे. आता इथं 3 बाजू आणि दोन्ही कर्णांची लांबी दिलेली आहे. अशा पद्धतीची चौकोन रचना आपल्याला करायची आहे. त्याच्यासाठी मी उदाहरण या ठिकाणी घेतलेलं आहे. चौकोन पी क्यू आर एस असा काढा की लांबी आर एस बरोबर 4 सेंटीमीटर, लांबी क्यू एस बरोबर 6 सेंटीमीटर, लांबी पी क्यू बरोबर 5 सेंटीमीटर, लांबी पी एस बरोबर 4.5 सेंटीमीटर, लांबी पी आर बरोबर 6.7 सेंटीमीटर. सुरुवातीला आपण काय करतो? कच्ची आकृती काढायची. एका कोपऱ्यात या ठिकाणी आपण काय करूया? कच्ची आकृती चौकोनाची काढूया. याच्यासाठी काय कोणत्या प्रकारचं माप घ्यायची गरज नाही. सांगितलेल्या मापा एवढी बाजू आखायची गरज नाही, काही नाही. फक्त तो चौकोन दिसला पाहिजे एवढंच लक्षात घ्यायचं आणि एक कच्ची आकृती चौकोनाची काढायची आणि तो चौकोन कोणता दिलाय बघायचा आणि तीच नावं द्यायची. चौकोन पी क्यू आर आणि एस. ओके. पुन्हा दिलेली माहिती आहे ती या कच्च्या आकृतीमध्ये लिहायची. आर एस किती दिली आहे बघा? आर एस 4 सेंटीमीटर. पुन्हा क्यू एस म्हणजे कर्ण. ओके. म्हणजे हा कर्ण सुद्धा आपण काय करूया? तुटक रेषेने इथं काढून दाखवूया. क्यू एसची लांबी दिली आपल्याला 6 सेंटीमीटर. त्याच्यानंतर पी क्यू किती दिलेली आहे? 5 सेंटीमीटर. लांबी पी एस किती दिलेली आहे? 4.5 सेंटीमीटर. ओके. आणि लांबी पी आर म्हणजे हा दुसरा कर्ण पी आर आपला तोही दिलेला आहे. म्हणजे दोन्ही कर्ण आणि 3 बाजू. ओके. याची लांबी दिलेली आहे 6.7 सेंटीमीटर. अशा पद्धतीने दिलेली कच्ची आकृती अगोदर आपण काय करायची? लिहून घ्यायची, कच्ची आकृती काढायची. हां. आता या ठिकाणी सुरुवात करत असताना बघा हे दोन्ही कर्ण असे आणि ह्या 3 बाजूतली मधली बाजू कोणती आहे? आता समजायची ही 5, 4.5 आणि अशी. मग 4.5 बाजू असणारी पी एस आहे. तो आपण काय करायचा? पाया घ्यायचा किंवा त्याच्याऐवजी तुम्ही पी क्यू पाया घेतला तरी चालतोय. आपण पाया पी क्यू घेऊया. पण क्यू आर आपण घ्यायचा नाही. क्यू आरची लांबीच आपल्याला दिलेली नाही. ही बाजू वगळून आपण बाकीची कुठलीही पाया म्हणून सुरुवातीला बाजू घ्यायची. ओके. सुरुवातीला आपण आता पी क्यू किती लांबीचा आहे? 5 सेंटीमीटर. पट्टीच्या साह्यानं पी क्यू बरोबर 5 सेंटीमीटर लांबीचा रेषाखंड आखून घ्यायचा. या ठिकाणी हा पी क्यू बरोबर 5 सेंटीमीटर लांबीचा. ओके. या ठिकाणी पी आणि क्यू 5 सेंटीमीटर. ओके. त्याच्यानंतर आता आपल्याला अंतर काय दिलेलं आहे बघा? पी एस किती दिलेलं आहे? पी एस 4.5. पट्टीच्या साह्यानं कंपासात 4.5 एवढं अंतर कंपासात घ्यायचं. 4.5. ओके. पुन्हा पी बिंदूवरती कंपासाचं टोक ठेवायचं. या वरच्या दिशेला असा एक कंस काढून घ्यायचा. ओके.
हा असा कंस काढून घ्यायचा, फेंट काढायचा. त्याच्यानंतर बघा पी क्यू झालं, पी एस अंतर घेतलं. आता कुठलं घ्यायचं, क्यू एसची लांबी किती आहे, 6 सेंटीमीटर. पुन्हा पट्टीच्या साह्यानं कंपासामध्ये 6 सेंटीमीटर एवढं अंतर घ्यायचं. 6 सेंटीमीटर असं बरोबर 6 सेंटीमीटर अंतर पट्टीच्या साह्यानं कंपासात घ्यायचं. पुन्हा क्यू बिंदूवरती कंपासाचं टोक ठेवायचं आणि हा जो काढलेला आपण कंस होता त्याला छेदेल असा दुसरा एक कंस मारायचा. ओके, या ठिकाणी आपल्याला छेदनबिंदू मिळतो. तो आपला छेदनबिंदू म्हणजेच कोणता, तर यस बिंदू. ओके, यस. पी आणि यस जोडून घ्यायचा. पुन्हा क्यू एस हा कर्ण आहे, तो आपण तुटक रेषेनं दाखवायचा अशा पद्धतीनं. पुन्हा क्यू एसची लांबी 6 होती, 6 सेंटीमीटर, ती लिहायची. पुन्हा पी एस किती आहे, 4.5 सेंटीमीटर, तेही लिहा. हे झाल्यानंतर आता पुढं राहिला बिंदू आपला कोणता, आर बिंदू मिळवायचा राहिला. मग आर बिंदू मिळवण्यासाठी एस आर किती अंतर आहे बघा, एस आर 4 सेंटीमीटर. मग बरोबर कंपासामध्ये आपण पट्टीच्या साह्यानं 4 सेंटीमीटर एवढं अंतर घ्यायचं, असं 4 सेंटीमीटर अंतर घ्यायचं. पुन्हा यस बिंदूवरती कंपासाचं टोक ठेवायचं आणि बरोबर ह्या दिशेला असा एक कंस काढून घ्यायचा. ओके, त्याच्यानंतर आपल्याला अंतर कुठलं माहिती आहे बघा, एस आर झाल्यानंतर पी आर अंतर किती आहे बघा, पी आर अंतर आहे 6.7 सेंटीमीटर. पुन्हा पट्टीच्या साह्यानं कंपासामध्ये 6.7 सेंटीमीटर, 6.7 सेंटीमीटर. ओके, एवढं अंतर घ्यायचं. त्याच्यानंतर पी बिंदूवरती कंपासाचं टोक ठेवायचं आणि हा काढलेला जो कंस होता त्याला छेदेल असा दुसरा कंस मारून घ्यायचा. या ठिकाणी आपल्याला हा छेदनबिंदू मिळाला. हा छेदनबिंदू म्हणजेच कोणता बिंदू आपला, आर बिंदू. ओके, क्यू आणि आर बिंदू जोडून घ्या. पट्टीच्या साह्यानं क्यू आर जोडा. पुन्हा आर एस हा सुद्धा जोडा. त्याच्यानंतर पी आर तुटक रेषेनं कर्ण काढून दाखवा, तुटक रेषेनं. पी आरची लांबी आहे 6.7 सेंटीमीटर, ती लिहूया. आणि एस आर आपला आहे 4 सेंटीमीटर, ते अंतर लिहून ठेवूया. ओके, क्यू आर आपल्याला दिलेलं नव्हतं. अशा पद्धतीनं ही रचना क्रमांक 2 त्याच्यावरती आधारित घेतलेलं हे उदाहरण 3 बाजू आणि 2 कर्णांची लांबी दिली असता चौकोन रचना करणे. लक्षात आलं सर्वांच्या, ठीक आहे. आता आपण पाहूया रचना क्रमांक 3 काय आहे. चौकोनाच्या लगतच्या 2 बाजू व कोणतेही 3 कोन दिले असता चौकोन रचना करणे. बघा, लगतच्या 2 बाजू म्हणजे चौकोनाच्या फक्त 2च बाजू दिल्या जाणार आणि 3 कोनांची माप, त्याच्यावर आपल्याला चौकोन रचना आता करायची आहे. दिलेल्या उदाहरणातली माहिती लिहिण्यासाठी आपण एक कच्ची चौकोनाची आकृती काढून घेऊया. ओके, कच्ची चौकोनाची आकृती काढायची आणि त्याला आपण जे काही नाव दिलेलं आहे चौकोनाला उदाहरणामध्ये तेच नाव द्यायचं. काय, LEFT, बरोबर, LEF आणि T असं नाव आहे. EL लांबी, EL किती दिली आहे, 4.5 सेंटीमीटर. पुन्हा EF दिलेली आहे 5.5 सेंटीमीटर, 5.5. पुन्हा माप कोण, Lचं माप दिलेलं आहे आपल्याला 60 अंशाचं. पुन्हा कोण E दिलेला आहे आपल्याला 100 अंशाचं माप दिलं आहे. त्याच्यानंतर Fचं माप दिलेलं आहे 120 अंश. ओके, अशी कच्ची आकृती काढून घ्यायची. आता लगेचच आपण काय करूया, या ठिकाणी EL किती दिलेली आहे, 4.5. मग 4.5 सेंटीमीटर लांबीचा रेषाखंड बरोबर आपण या ठिकाणी आता काढून घेऊया. 4.5
4.5 सेंटीमीटर लांबीचा रेषाखंड. ओके. एल ई 4.5 सेंटीमीटर. ओके. त्याच्यानंतर आता एल आणि ई हे दोन्हीही आपल्याला कोन दिलेले आहे. एल किती अंशाचा आहे? 60 अंशाचा. मग कोन मापकाच्या साह्यानं आपण एल बिंदूला बरोबर कोन मापकाचा असा मध्यबिंदू जुळवून घ्यायचा आणि ही रेषा किंवा हा रेषाखंड उजव्या बाजूला असा बरोबर ह्या रेषेला जुळवायचा. आता किती अंशाचा कोन आहे बघा? 60 अंशाचा. म्हणजेच उजव्या बाजूकडून आपल्याला माप मोजायचं आहे. उजव्या बाजूला रेषाखंड जुळलेला आहे 0, 10, 20, 30, 40, 50, 60 या ठिकाणी आपल्याला तो त्या अंशातला बिंदू मिळतो. ओके. मिळालेला हा बिंदू आणि एल बिंदू याच्यातून जाणारा असा एक किरण आपण काढून ठेवायचा. असा एक किरण काढायचा. ओके. आणि इथं जे माप आहे 60 अंशाचं ते लिहायचं अशा पद्धतीने. त्याच्यानंतर आता आपण कोन ईचं माप दिलेलं आहे ते किती आहे? 100 अंश. ओके. मग ई बिंदूला बरोबर कोन मापकाचा मध्यबिंदू असा जुळवायचा अशा पद्धतीने. आता हा रेषाखंड ई बिंदूच्या म्हणजे कोन मापकाच्या डाव्या अंगाला जुळला आहे. म्हणजे डावीकडून म्हणजे बाहेरचं माप मोजत जायचं आपण आणि कुठं जायचं आणि थांबायचं तर 100 अंशाचा कोन दिलेला आहे. मिळालेला बिंदू आणि ई बिंदू याच्यातून जाणारा आपण एक काय करायचा किरण काढून आता अशा पद्धतीनं घ्यायचं. इथं कोणाचं माप लिहायचं 100 अंश. हे एक किरण झालं, हे एक किरण झालं. त्याच्यानंतर आपल्याला माहिती जी दिलेली आहे ईएफची आपल्याला लांबी दिलेली आहे. किती आहे? 5.5 सेंटीमीटर दिलेली आहे. पट्टीच्या साह्यानं 5.5 सेंटीमीटर अंतर एवढं कंपासात घ्यायचं. ओके. त्याच्यानंतर ई बिंदूवरती कंपासाचं टोक ठेवायचं आणि हा जो काढलेला किरण आहे त्याला छेदेल असा एक दुसरा कंस मारून घ्यायचा. हा कंस काढून घेतल्यानंतर हा जो छेदनबिंदू मिळाला त्या छेदनबिंदूलाच आपण काय नाव देणार आहे? एफ. आणि हे जे अंतर होतं ते 5.5 सेंटीमीटर ते त्या ठिकाणी लिहायचं. आता एफ या बिंदूजवळ किती अंशाचा कोन दिला आहे? 120 अंशाचा. म्हणजे बरोबर या किरणावरती कोनमापकाचा खालचा रेषाखंड जुळवून घ्यायचा. बरोबर मध्यबिंदू कोनमापकाचा एफ बिंदूला जुळवायचा आणि किती अंशातून कोन या ठिकाणी करायचा आहे? एफ बिंदूजवळ 120. म्हणजे इकडून माप मोजत जायचं आणि 120 कुठे येतं तर या ठिकाणी. इथं आपल्याला तो बिंदू मिळतो. हा मिळालेला बिंदू आणि एफ बिंदू याच्यातून जाणार आपण काय करायचं? किरण काढून घ्यायचं. म्हणजे ते अशा पद्धतीने या ठिकाणी झाला 120 अंशाचा कोन. आणि हे काढलेलं किरण आणि हे मूळचं किरण ज्या बिंदूमध्ये छेदतं त्या बिंदूला नाव द्यायचं टी. आपला टी बिंदू झाला. अशा पद्धतीनं हा चौकोन LEFT ज्याचं की 3 कोन दिलेलं होतं आणि लगतच्या 2 बाजू दिलेल्या होत्या याच्यावरती आधारित ही आपली तिसरी रचना होती. ही तुमच्या सर्वांच्या लक्षात आली ना? ठीक आहे. आता आपण पाहूया लगेचच पुढची एक रचना. आता आपण पाहूया रचना क्रमांक 4. चौकोनाच्या 3 बाजू आणि त्यांनी समाविष्ट केलेले 2 कोन दिले असता चौकोनाची रचना करणे. अशी आपली रचना चौथी आहे. त्याच्यासाठी मी उदाहरण घेतलेलं आहे. चौकोन ABCD असा काढा की लांबी BC बरोबर 5 सेंटीमीटर, लांबी CD बरोबर 6.2 सेंटीमीटर, लांबी AD बरोबर 4 सेंटीमीटर, माप कोन C बरोबर 60 अंश, माप कोन D बरोबर 75 अंश. ओके. नेहमीप्रमाणे आपण एक काय करायची? चौकोनाची कच्ची आकृती काढायची. फक्त तो चौकोन दिसला पाहिजे. अशी एक कच्ची चौकोनाची आकृती काढून घ्यायची. त्या चौकोनाला उदाहरणामध्ये दिलेलं नाव आहे तेच लिहायचं. चौकोन ABC आणि D. आता दिलेली माहिती या आकृतीमध्ये कच्च्या आकृतीमध्ये लिहायची. BC किती दिलेला आहे? 5 सेंटीमीटर. BC 5 सेंटीमीटर. CD 6.2 सेंटीमीटर. पुन्हा AD 4 सेंटीमीटर.
त्याचबरोबर माप कोन सी म्हणजे या कोनाचं माप दिलेलं आहे 60 अंश आणि माप कोन डी याचं माप दिलेलं आहे 75 अंश. ही आपली कच्ची आकृती. ओके. आता या कच्ची आकृती काढल्यानंतर आपण आता काय करायचं, पक्की आकृती काढायची. आता पक्की आकृती काढत असताना जरा आकृतीकडं लक्ष द्यायचं, निरीक्षण करायचं. तर या ठिकाणी पाया जर आपण शिडी घेतला, शिडी पाया घेतला तर आपलं काम एकदम चौकोनाची आकृती काढण्याचं सोपं होणार आहे. ओके. शिडी जर पाया घेतला का तिथं त्याच्या अंत्यबिंदूचे दोन टोकं जी आहेत सी आणि डी, तिथं कोणांची मापं दिली असल्या कारणानं पटकन आपल्याला कोण काढता येतात, हे अंतर कंपासाच्या साहाय्यानं पटकन घेता येतात. म्हणून पाया आपण शिडी घेऊया. म्हणजे सुरुवातीला शिडी 6.2 सेंटीमीटर लांबीचा रेषाखंड काढून घेऊया. 6.2 सेंटीमीटर हा झाला आपला 6.2 सेंटीमीटर लांबीचा रेषाखंड सी डी. 6.2 सेंटीमीटर. ओके. आता सी बिंदूजवळ किती अंशाचा कोन केलेला आहे बघा, 60 अंशाचा. 60 अंशाचा. मग सी बिंदूजवळ बरोबर आपण कोन मापकाच्या साह्यानं 60 अंशाचा कोन करणारं किरण काढून घ्यायचं. 0, 10, 20, 30, 40, 50, 60 अशा पद्धती. हा मिळालेला बिंदू आणि सी बिंदू याच्यातून जाणारा काय करायचा, आपण एक किरण काढून घ्यायचं. असा एक किरण लांब काढून घ्यायचा. ओके. इथं माप लिहायचं किती त्याचं, 60 अंश. 60 अंशातून हा काढलेला किरण आहे. त्याच्यानंतर डी बिंदूच्या पाशी किती अंशाचा कोन आहे, 75 अंशाचा. ओके. मग डी बिंदूजवळ सुद्धा आपण काय करूया, बरोबर डी बिंदूला आपण कोन मापकाचा हा मध्यबिंदू जुळवायचा. आता किती अंशाचा कोन करायचा आहे, 75. म्हणजे आता या डावीकडून माप मोजत जायचं. बरोबर या ठिकाणी आपल्याला इथं 75 अंशाचं माप मिळतं. पुन्हा पट्टीच्या साह्यानं मिळालेला बिंदू आणि डी बिंदू याच्यातून जाणारा असा एक इकडं किरण काढून घ्यायचं. या ठिकाणी मात्र माप किती आहे, 75 अंश ते लिहायचं. तर हे लिहून झाल्यानंतर काय करायचं, आता पट्टीच्या साह्यानं कंपासामध्ये आपल्याला सी बी म्हणजे BC, सी बी म्हणजे BC अंतर दिलं आहे किती, 5 सेंटीमीटर. पट्टीच्या साह्यानं कंपासामध्ये बरोबर 5 सेंटीमीटर एवढं अंतर घ्यायचं. असं हे 5 सेंटीमीटर अंतर घ्यायचं. पुन्हा सी बिंदूवरती कंपासाचं टोक ठेवायचं आणि हा जो काढलेला किरण आहे त्याला छेदेल असा एक कंस काढून घ्यायचा. हा जो छेदन बिंदू मिळतो यालाच नाव काय आहे आपलं, CB म्हणजेच B. या ठिकाणी B बिंदू आहे आणि त्याचं अंतर किती आहे, 5 सेंटीमीटर. अरे BCचं अंतर किती आहे, 5 सेंटीमीटर. ओके. त्याच्यानंतर आपल्याला दिलेला आहे डी पासून, डीशी संबंधित असणारा दुसरा बिंदू कोणता आहे, AD अंतर दिलेलं आहे. ते किती दिलेलं आहे, 4 सेंटीमीटर. मग आपण पट्टीच्या साह्यानं कंपासामध्ये बरोबर काय घ्यायचं, 4 सेंटीमीटर एवढं अंतर घ्यायचं. 4 सेंटीमीटर अंतर. ओके. त्याच्यानंतर डी बिंदूवरती कंपासाचं टोक ठेवायचं आणि हा काढलेला किरण आहे त्याला छेदेल असा दुसरा एक कंस मारून घ्यायचा. या ठिकाणी आपल्याला मिळतो ए बिंदू. कोणता बिंदू मिळतो, ए. आणि हे जे अंतर आहे ते 4 सेंटीमीटर. पुन्हा पट्टीच्या साह्यानं ए आणि बी हे दोन बिंदू जोडायचे. पट्टीच्या साह्यानं ए आणि बी हे बिंदू जोडल्यानंतर आपल्याला मिळतो चौकोन ABCD. ओके. अशा पद्धतीनं हा आपल्याला या ठिकाणी चौकोन मिळालेला आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला 3 बाजू दिल्या होत्या आणि समाविष्ट 2 कोन दिलेले होते. ओके. अशा प्रकारे ही चौथी आपली रचना या ठिकाणी संपलेली आहे. चौकोनाच्या ज्या रचना करण्याचे जे 4 प्रकार होत्या, 4 रचना होत्या त्या आपण या ठिकाणी पाहिलेल्या आहेत. तुमच्या सर्वांच्या या सर्व रचना लक्षात आल्या असतील असं मी गृहीत धरतो. आपण या ठिकाणी आता थांबूया. पुन्हा भेटू आपण याच प्रकरणाच्या पुढील उपघटकाच्या समवेत पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.